नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं GBM अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GK बद्दलचे अतिशय महत्त्वाचे असे 25 प्रश्न बघणार आहोत. या 25 प्रश्नांना 4 सेकंदाचा वेळ असणार आहे. 4 सेकंदामध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. वही आणि पेन घेऊन बसवा. 1 ते 25 पर्यंत अंक लिहून ठेवा आणि तुमची उत्तरे किती बरोबर येतील ते मला तुम्ही आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आता मित्रांनो, आपल्या आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न काय बघा. सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय काय आहेत आपले बघा. दिल्ली, काठमांडू, न्यूयॉर्क, ढाका. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, काठमांडू. प्रश्न क्रमांक दुसरा. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पर्याय काय आहेत बघा. 4, 5, 6, 7. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, 5. प्रश्न क्रमांक तिसरा बघा. कलम 12 ते 35 मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश करण्यात आला आहे? आपले पर्याय काय बघून घ्या. मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, राष्ट्रपतीवरील महाभियोग. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, मूलभूत हक्क. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे? पर्याय काय बघा आपले. न्यूझीलंड, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, न्यूझीलंड. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिली जेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या जेलमध्ये पार पडली? पर्याय काय बघा. येरवडा जेल, मथुरा जेल, तिहार जेल, नैनी जेल. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, मथुरा जेल. तर मित्रांनो, अजूनही काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं ना, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे अशा पद्धतीच्या तुम्हाला टेस्ट जे आहेत ना, त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6. हॅलेचा धूमकेतू हा दर किती वर्षांनी दिसतो? पर्याय काय आहेत आपले बघा. 70, 80, 76, 12. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, 76. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. बोर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजेच बोर नावाचं जे अभयारण्य आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले पर्याय काय आहेत बघा. वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, वर्धा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. वास्को द गामा हा भारतात कोणत्या साली आला होता? पर्याय काय आहेत बघा आपले. 1450, 1508, 1500, 1498. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी, 1498. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजी सेनेचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? पर्याय काय आहेत आपले. रॉबर्ट क्लाइव्ह, मीर जाफर, मीर कासिम, लॉर्ड माउंटबॅटन. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, रॉबर्ट क्लाइव्ह. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय काय आहेत बघा. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले, लोकमान्य टिळक. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी, लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11. जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? पर्याय काय आहेत आपले. 15 नोव्हेंबर, 16 सप्टेंबर, 20 ऑक्टोबर, 22 डिसेंबर. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, 16 सप्टेंबर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 बघा. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय काय आहेत आपले. बेंगलुरू, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, हैदराबाद. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. यमुना ही नदी कोणत्या नदीची सर्वात मोठी उपनदी आहे? पर्याय काय आहेत आपले बघा. गंगा, सरस्वती, गोदावरी, नर्मदा. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, गंगा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. खेडा सत्याग्रह 1918 मध्ये कोणत्या राज्यात झाला होता? पर्याय काय आहेत आपले बघा. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पंजाब.
तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी गुजरात. बघा मित्रांनो, खेडा सत्याग्रह हा कधी झाला होता? 1918. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, साल पण विचारला जाऊ शकतं आणि कोणत्या राज्यात झाला हे पण विचारला जाऊ शकतं. तर दोन्ही पण प्रश्न महत्त्वाचे आहेत, तुमच्या ते लक्षात असलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या आंदोलनाला ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते? आपले पर्याय काय आहेत बघा, भारत छोडो आंदोलन, असहकार चळवळ, चंपारण्य सत्याग्रह, खिलाफत चळवळ. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए भारत छोडो आंदोलन. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी टेलिव्हिजनचा शोध लावला? पर्याय काय आहेत आपले बघा, जी मार्कोनी, जॉन बियर्ड, लुई पाश्चर, थॉम्सन. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय बी जॉन बियर्ड. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता? पर्याय काय आहेत आपले बघा, अंदमान आणि निकोबार, दिल्ली, चंदीगड, लडाख. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय डी लडाख. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. 12 ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत? आपले पर्याय काय आहेत बघा, 5, 3, 2, 6. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय ए 5. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. सती प्रथा बंदीचा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? पर्याय काय आहेत आपले बघा, 10 डिसेंबर 1829, 5 ऑगस्ट 1829, 4 डिसेंबर 1829, 8 मार्च 1829. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी 4 डिसेंबर 1829. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. भारतात सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात आढळतात? पर्याय काय आहेत आपले बघा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए कर्नाटक. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21. हेल्थ साथी ही योजना आपल्या व्यापारी भागीदारासाठी कोणत्या कंपनीने सुरू केली आहे? आपले पर्याय काय आहेत बघा, फोन पे, गुगल पे, पेटीएम, ॲपल पे. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय सी पेटीएम. तर मित्रांनो, हेल्थ साथी नावाची जी योजना आहे ही आपल्या व्यापारी भागीदारासाठी पेटीएम या कंपनीने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 22. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय काय आहेत बघा, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी राजस्थान. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 23. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे की या प्रश्नाचं उत्तर काय. प्रश्न काय आपला बघा, दिलीप करंडक ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपले पर्याय काय आहेत बघा, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, गोल्फ. तर याचं उत्तर मित्रांनो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे की या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24. विष्णुदास भावे यांनी सादर केलेले मराठीतील पहिले नाटक कोणते आहे? पर्याय काय आहेत बघा आपले, तो मी नव्हेच, शाकुंतल, सीता स्वयंवर, घाशीराम कोतवाल. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी सीता स्वयंवर. आणि आपला शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? आपले पर्याय काय आहेत बघा, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, काशीबाई कानिटकर, शांता शेळके. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय ए ताराबाई शिंदे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे जीके बद्दलचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि मी जो तुम्हाला प्रश्न सांगितला त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.